हे बघा, आज माझ्या पप्पानी केले होते आमच्यासाठी बांगडे फ्राय. नमस्ते तुम्हाला सगळ्यांना. तर आज आम्ही गेलो पप्पांकडे. सकाळीच पप्पानी आज कॉल केलेला की आज तुम्ही इकडे मच्छी खायला या. सकाळीच मी गणूला आज विचारलं की आज आपण पप्पांकडे जाऊया. गणू बोलत होता की नको, पप्पांकडे नको जाऊया. मी त्याला मस्का मारून घेऊनच गेली. खाली गेल्याच्या नंतर माझ्या ताईचा मुलगा सुद्धा आम्हाला भेटलेला आणि तो आमच्या मागे मागे येत होता. नंतर आम्ही त्याला बोललो की तू एवढा फास्ट चालवू नको सायकल, तरी पण तो काय आमचा ऐकतच नव्हता. नंतर त्याला आम्ही बाय करून तिथून निघालेलो पप्पांकडे जाण्यासाठी. आम्ही राहतो त्या एरियामध्ये ना मच्छी एवढी फ्रेश भेटत नाही. जर चुकून फ्रेश भेटली तरी एवढी महाग असते ना. पप्पांच्या इथे आमच्या बिलकुल मच्छी महाग नसते आणि एकदम ताजी ताजी पण भेटते. पप्पांचे तर एक दोन फ्रेंड आहे ना, ते तर एवढ्या ओळखीचे आहे ना, त्यांना तर न पैसे घेता पण कधी कधी देतात की बोलतात अंकल आप बाद में पैसा दे दो. ते एवढे त्यांच्याशी फ्रँक झाले आणि त्यांना भरपूर अशी मच्छी पण देतात. अर्धा तास प्रवास केल्याच्या नंतर आता आम्ही इकडे पप्पांकडे पोचलेलो. इथे आमच्या बिल्डिंगच्या खालती काका बसलेले. त्यांनी मला विचारलं तुझा हात बरा झाला का. मी बोलली नाही, अजून फिजिओथेरपी चालू आहे. ते बोलले असं हात हलवत राहा म्हणजे तुझा हात लवकर बरा होईल. मी बोलली हो. आज दुपारी झोपली नव्हती म्हणून एवढी झोप येत होती ना मला. मग काय पप्पांच्या घरी केली आणि कॉफी केली. कॉफी आणि पप्पाने दिलेलं इकडे मला चुडा. पप्पांच्या घरी गेल्याच्या नंतर पप्पा इथे लेडीजची WPL मॅच बघत होते. मग काय गणू पण इथे मॅच बघायला बसलेला. आम्ही घरी जायच्याच पहिले पप्पांनी जेवण रेडी करून ठेवलेलं. फक्त त्यांना आता इथे मच्छी भाजायची होती. मग मी किचनमध्ये गेली. पप्पांना बोलली मी भाजू का मच्छी. पप्पा बोलले नको पुता तू बस, मीच भाजतो. आणि पप्पाने इथे मच्छी भाजायला पण घेतलेली. एवढे मोठे बांगडे होते ना, आज तर जेवायला एवढी मज्जा येणार आहे. माझे पप्पा ना पहिल्यापासूनच खूप मच्छी खातात, पण मी ना बिलकुल नाही खायची. मी अर्धा तुकडा वगैरेच खायची. मला मच्छी ना आवडायचीच नाही. पण नंतर लग्न झालं गणूशी आणि त्याला एवढी मच्छी आवडते. मग काय त्याच्यासोबत राहून राहून आता मला पण मच्छी आवडायला लागली. आणि पप्पानी एवढी मच्छी घालून दिलेली की त्या मच्छीनेच माझं पोट भरलेलं आणि एवढं आज पोट पॅक झालेलं मला नंतर जेवायला सुद्धा होत नव्हतं, कारण मच्छीनेच एवढं पोट पॅक झालेलं ना माझं. पप्पाने बांगड्याची कढी केलेली आणि करली पण फ्राय केल्याने नंतर बांगडे सुद्धा फ्राय केलेले. वाव, एवढं टेस्टी जेवण होतं ना. माझे पप्पा खूप छान जेवण करायला लागले. नंतर पोट भरून जेवल्याच्या नंतर आता आम्ही ते पोचलेलो घरी. चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला बाय आणि मच्छी खात राहा. बाय बाय.